नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल साराज वर्ल्ड. तर मित्रांनो, मी खूप महिन्यानंतर व्हिडिओ बनवते आहे कारण व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटला. तर आम्ही चाललो आहे रण ऑफ कच्छ गुजरातला. आम्ही ट्रेनमध्ये बसून इकडचा व्ह्यू पाहतो आहे. आमची ट्रेन संध्याकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत आहे. हे आमचं कंपार्टमेंट आहे. इथे 4 कंपार्टमेंटची रूम असते किंवा 2 कंपार्टमेंटची. आता सकाळ झाली आहे आणि आम्ही उठून ब्रश वगैरे करून इकडचा व्ह्यू बघत बसलो आहेत आणि आम्ही ऑलमोस्ट आमच्या डेस्टिनेशनवर पोचणारच आहोत. ते आहे भुज स्टेशन. तर आम्ही भुज स्टेशनवरती आलो आहोत आणि आता आम्ही इकडची एक्झिट शोधतो आहोत की एक्झिट कुठे आहे. ही जी राईट साईडला तुम्हाला ट्रेन दिसते ती आमचीच ट्रेन आहे. तर फायनली आम्हाला या भुज स्टेशनची एक्झिट मिळाली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनवर. तो एक पॉईंट आहे, तिकडे आम्ही आता जाणार आहोत एका बसनी आणि एका कारनी. तर आम्ही आता बाहेर आलो आहोत भुज स्टेशनच्या. आणि आता आपण चाललो आहोत आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनवरती. फर्स्ट डेस्टिनेशनवर जाण्याच्या पूर्वी आम्ही बसमध्ये बसून गाणी ऐकत ऐकत सगळ्यात पहिले नाश्ता खायला गेलो. म्हणजे काय, फर्स्ट डेस्टिनेशनवर जायच्या आधी आम्हाला खूप एनर्जी मिळो आणि आम्ही तिकडे एन्जॉयसुद्धा करू. तर गाणी ऐकत ऐकत आम्ही चाललो आहोत जिलेबी फाफडा खायला आणि दाबेली खायला आमच्या खायच्या डेस्टिनेशनवरती. कारण आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, इकडेच खाणार होते. आता आपण आलो आहोत जिलेबी फाफडा खायला. मस्त मस्त जिलेबी फाफडा खाऊन तर एकदम एनर्जीच आली. त्यासोबत आम्ही दाबेली पण खाल्ली. नंतर गाडीत आणि बसमध्ये बसून आम्ही आलो आमच्या डेस्टिनेशनवरती. या डेस्टिनेशनचं नाव आहे खारी नदी. आणि ही बोलतात की हा थोडा रॉकी एरिया आहे. तर इकडे फोटो काढायला खूप मजा येते कारण खूप खूप चांगले फोटोज येतात इथे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू का, इकडे निवडुंगाची एवढी मोठी मोठी झाडं आहेत ना की तुम्ही सांगूच नका. तर आता आम्ही चाललो आहेत खारी नदीवरती. हे आपण वरचं आहे आणि खालती थोडं गेल्यावर इथे खारी नदी आहे आणि रॉक्स आहेत. तर आम्ही आता चाललो आहोत. ते बघा, तिकडे काही लोक उभी आहेत ना, तिकडेच आहे, पण आपल्याला खालती उतरावं लागेल. तर तेच आमचे टूरचे मेंबरच आहेत. ते आधी पोचलेत आणि आम्ही थोडं उशीर झाला, म्हणजे एकत्रच पोचलेत पण ते थोड्या लवकर गेले आणि आमचे पेरेंट्स आमच्यासाठी पाठी थांबलेले. तर आमच्यासोबत ते आले आमचे पेरेंट्स, कारण आम्ही गाडीमधून आले होते. एक गाडी पण होती आणि एक बस पण होती, म्हणून आम्ही असे 2-2 केलेले, म्हणून थोडा आम्हाला उशीर झाला. पण काही मेंबर्स ऑलरेडी तिकडे पोचलेत. आणि तुम्हाला सांगू का, इथे पोचल्यावर सगळ्यात पहिले खाली जायच्या आधी ना आम्ही एक रील पण केली गड्याधावरेवरती. त्याला पण खूप मज्जा आली. आणि हा जो एरिया आहे ना, तो सगळ्यात डिफिकल्ट होता कारण इथे ना खूप असा ना स्लोप होता, तर खूप असं हळूहळू जायला लागत होतं. इकडे ऊन असते आणि खूप असं हीट असते, म्हणून निवडुंगाची एवढी मोठी मोठी झाडं आहेत ना की आम्ही एवढी मोठी कधीच बघितली नाही आहेत. आता आपण चाललो आहोत खारी नदीवरती आणि इथे सगळे थांबले आहेत की ती गणाधावड्याची रील बघायला. आत्ता आम्ही आलो आहोत खारी नदीवरती आणि तुम्हाला सांगितलं तसं रॉकी टाईप एरिया आहे तसा इथे आहे. आणि इथे फोटो काढायला खूप सारे स्पॉट आहेत. काही एक मेन स्पॉट असतात जे खूप फेमस आहेत, पण इथे रॉक्स असल्यामुळे ना तुम्ही कुठे पण जा तुम्हाला चांगला फोटो येईलच. तर तुम्ही बघू शकता तिकडे एक छोटूसा वॉटरफॉल आहे मस्त. आणि असे काही काही स्पॉट आहेत मेन जसा हा वाला आहे
हावाला तिकडे काही लोक उभी आहेत, तो तिकडे खालती जाऊन आपल्याला जावं लागतं तिकडे आणि फोटो काढायचा असतो. तुम्ही बघू शकतात. आम्ही इथे खूप फोटो काढले, खूप मज्जा आली आणि हे डेस्टिनेशन खूप चांगलं होतं आणि आम्हाला हे खूप आवडलं. फ्रेंड्स, हा डे 1चा व्हिडिओ आहे. डे 2चा व्हिडिओ पण येणार आहे. तर बघा, तो रॉक आहे तिकडे आम्ही खूप फोटो काढले आणि एवढं सुंदर स्पॉट होता ना की मस्त. आणि इथे खूप सारे बर्डसुद्धा होते. आम्हाला एक युनिक छोटासा बर्ड दिसला, पण त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.